नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग आता काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. बटर इथं आपण घेतलं आहे. बटर नॉर्मल टेम्परेचरचं पाहिजे. बटर खूप घट्ट किंवा अतिशय पातळ असं नसावं. रूम टेम्परेचरचं मऊ छान असं झालेलं बटर घ्यायचं आहे. बटर व्यवस्थित एकसारखं आपण मिक्स करून घेऊया. आणि बटर सगळं छान मिक्स झालं की आता यामध्ये आपण घालणार आहोत आयसिंग शुगर. आयसिंग शुगर घालायची आहे. थोडी थोडी घालत जावा आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. आता ह्याचं परफेक्ट प्रमाण आपण नेहमीप्रमाणे पुढं देणार आहोत. कॉस्टिंग जेव्हा काढणार तेव्हा आपण बघणार आहोत. आता दोन्ही छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला फक्त दोन्ही छान मिक्स करायचं आहे, खूप फेटायचं नाही. साखर आणि बटर छान मिक्स व्हायला पाहिजे. मस्त स्मूथ असं टेक्स्चर त्याचं होतं. हे बघा, आहा हा हा, लोण्यासारखं असं मस्त मस्त मऊ सूद झालं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मैदा. हे बघा, टेक्स्चर कसं सुंदर आहे, असं व्हायला पाहिजे. यामध्ये आता मैदा आपण घातला आहे. मैदा चाळून घेतलेला आहे आणि तो मैदा आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे. थोडा मैदा घाला, मिक्स करा. थोडा मैदा घाला, मिक्स करा. असं करत सगळा मैदा घालून आपण छान मिक्स करून घेऊया. आपल्याला ह्याचा छान गोळा तयार करायचा आहे. आज आपण मस्त इथं बिस्किटं करणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीनं, फक्त 3 पदार्थ वापरून. बाकी काहीही याच्यात आपल्याला घालायचं नाही. आता काय करूया, सगळा मैदा घालते आणि हातानंच आता आपण काय करूया, छान मिक्स करूया. हातानं जेव्हा आपण मिक्स करणार तेव्हा खूप चोळून चोळून असं मळायचं नाही आहे. तर हे सगळं आपल्याला छान हातानं गोळा करायचा आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे. आता काय करूया, हातानंच सगळं मिक्स करून घेऊया. हाताला एकदम असं छान मऊ मऊ, एकदम मस्त टेक्स्चर हाताला आपल्या लागतं आहे. आता हा जो गोळा आहे ना, हा सगळा छान, म्हणजे हे सगळं एकत्र आलं पाहिजे. आणि आता आपण काय करायचं आहे, आपण बेकिंग करायचा जो ट्रे आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण बटर पेपर घालून घ्यायचा आहे. आता ह्याआधी मी काय करते, इथं लगेच आपला जो ओव्हन आहे तो प्रीहीटला ठेवलेला आहे. हे बघा, किती छान मस्त मऊसूद झालं ना. आपल्याला साधारण असंच टेक्स्चर हवं आहे, खूप मळायचं नाही. मी आज बिस्किटं OTGला बेक करणार आहे. माझा OTG लहान आहे, त्यामुळं मी 120 डिग्रीला 10 मिनिट प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आता काय करूया, आपण जो ट्रे घेतला आहे त्याच्यावर बटर पेपर घातला आहे आणि आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत. आता असे आपल्याला 5 गोळे करायचेत आणि दाखवते त्याप्रमाणे लावून घ्यायचे आहेत. आता ही बिस्किटं एकदम सुंदर होतात. अगदी बाहेरच्या सारखी किंवा बाहेरच्यापेक्षा सुंदर बिस्किटं होतात आणि झटपट होणारी बिस्किटं आहेत. 5 मिनटात सगळं मिक्स केल्यानंतर बेक करायला 15 मिनटं, 20 ते 25 मिनटात आपली बिस्किटं तयार होणार आहेत. आता दिवाळीला तुम्हाला कुणाला गिफ्ट करायचं आहे किंवा ह्याचा तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता, कारण आपण सगळं चांगले प्रोडक्ट वापरलेत. आपण बटर
मी अमूल बटरचाच वापर केलेला आहे. तुम्ही अमूल बटरचा किंवा चांगल्या ब्रँडचंच बटर घ्या. आपण इथं कुठलाही डालडा किंवा मार्गारीन किंवा मारवा काहीही इतर वापरलेलं नाही, चांगल्या क्वालिटीचं बटर वापरलं आहे. आता दाखवते त्याप्रमाणे 3 गोळे केलेले आहेत. 3 गोळे असे जवळजवळ घ्यायचे आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत, जेम्सच्या गोळ्या असतात रंगीत, त्यातली एक गोळी मस्त त्याला लावायची आहे. आणि अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, सगळी बिस्किटं तयार करून घ्यायची. आता एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि ग्लासनं त्याला दाबून घेऊया, म्हणजे त्याचा आकार छान येईल आणि सगळे छान मस्त मिक्स होईल. ते व्यवस्थित बिस्किट पाकळ्या एकमेकाला चिकटून राहतील आणि त्या गोळीला पण चिकटून राहतील. अशा प्रकारे सगळी फुलं आपण काय करूया, बिस्किटं तयार करून घेऊया आणि प्री हीट केलेल्या ओव्हनमध्ये आपण 120 डिग्रीलाच मी 15 मिनटं बेक करायला ठेवणार आहे. माझा OTG लहान आहे म्हणून 120ला मी ठेवते आहे. तुमचा OTG मोठा असेल तर 170 डिग्रीला तुम्हाला ठेवायला लागेल. आता असा मस्त आपले सगळे अशी आपली बिस्किटं बेक झालेली आहेत. बाहेर काढून ठेवते आहे. दिसताना किती सुंदर दिसत आहेत बघा. वाटत आहेत का ही घरी केलेली बिस्किटं आहेत. आहा हा हा हा, एक नंबर. सगळी बिस्किटं छान आपली बेक झालीत, गार झालीत. आता ही बिस्किटं तुम्हाला पाठीमागनं पण दाखवते की कशी दिसत आहेत किंवा पाठीमागनं कशी छान बेक झाली आहेत, म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, आ हा 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 हा. फक्त 3 पदार्थापासून आपण बिस्किटं तयार केलेली आहेत. आता ही तुम्हाला विकायची असतील तर अशी छान पिशवीमध्ये 4-4 बिस्किटं घाला किंवा जास्त क्वांटिटीत असतील तर कंटेनरमध्ये घालून तुम्ही विकू शकता. चांगल्या बेस्ट क्वालिटीची बिस्किटं आपण घरी तयार केलेली आहेत. आणि आता याचा आवाजसुद्धा ऐका, कसला मस्त येतो. बटर कुकीज आपण कॉस्टिंग बघणार आहोत. बटर हे या साईडचं आहे ना, हे तुम्ही घरगुती बघा आणि इथं आपण हे जे आहे ते कॉस्टिंगसाठी बघणार आहोत. 180 ग्रॅम आपण बटर घेतलं आहे, 150 रुपये. 120 ग्रॅम आयसिंग शुगर लागलं आहे, याच्यासाठी 10 रुपये. मैदा 288 ग्रॅम लागला आहे, 20 रुपये. आणि जेम्सच्या गोळ्या 4 पाकिटं लागलीत, 20 रुपये. एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे. आणि आपल्याला लाईट म्हणजे आपण बेक करणार आहोत OTGमध्ये, ते साधारण एक 25 रुपये मी धरले, 225 रुपये खर्च झाला आहे. इथं कॉस्टिंग पुढं मागं होऊ शकतं, मी टेंटेटिव्ह दिलेलं आहे, त्यानुसार तुमची प्राईस पुढं मागं तुम्ही करू शकता. आता टोटल प्रोडक्ट आपलं 560 ग्रॅम तयार झालं आहे. त्याच्यात 140 ग्रॅम आपण जर पाकिटं करून विकली तर 56 रुपयाला पडतात. ती तुम्ही 80 ते 100 रुपयाला विकू शकता. तुमच्या कस्टमर बेसवर अवलंबून आहे, एरियावर अवलंबून आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा जास्त क्वांटिटीत तुमचं प्रोडक्शन कराल तेवढं तुम्हाला स्वस्त बसतं आणि तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळतं. अशा प्रकारे आपलं बटर कुकीजचं हे आपलं कॉस्टिंग काढून झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल आयसिंग शुगर 10 रुपये कसं, त्यात आपण बघूया. आता काय करायचं आहे, 7 टेबलस्पून पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखर स्ट्रिक्टली बाहेरचीच वापरायची आहे. घरात आपण पिठी साखर करायची नाही. बाहेर विकत मिळती ती पिठी साखर घ्यायची, 7 टेबलस्पून. त्यात 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर घालायचं, त्यालाच म्हणतात कॉर्नस्टार्चलाच कॉर्नफ्लॉवर. दोन्ही मिक्सरवरनं चांगलं फिरवून घ्यायचं 1 मिनिटभर आणि नंतर गाळून घ्यायचं. म्हणजेच मैद्याच्या चाळणीनं चाळा तरीही चालेल की आपली आयसिंग शुगर तयार होणार आहे. तर एवढी सोपी पद्धत, आपण जर असा बिझनेस करणार असू तर आपण घरच्या घरी आयसिंग शुगर केलेली आपल्याला परवडती. तर अशा पद्धतीनं मी आयसिंग शुगर केली, ती आपल्याला 10 रुपयाला पडणार आहे. तुम्ही जर विकतची आयसिंग शुगर घेतली तर खूप महाग पडणार
आहे. समजलं? 10 1 कॉर्नफ्लॉवर 1 चमचा, 7 चमचे पिठी साखर, हे लक्षात ठेवायचं. दोन्ही मिक्सरवरनं फिरवायचं आणि मैद्याच्या चाळणीनं चाळायचं. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच एखाद्या मैत्रिणीला गरज आहे तर तिच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येईल. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.